पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गटाचं गेल्या 2 दिवसांपासून बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे। जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांच्या संपादित झालेल्या जमिनींचा मोबदला दिला नाही, तसंच बोईसर तारापूर एमआयडीसीतील वाढतं प्रदूषण यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। अहमदनगरच्या सोनई इथं एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नेवासा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा निघाला। या प्रकरणामध्ये चर्चच्या पास्टरसह तिघांवर गुन्हा दाखल झालाय, मात्र पास्टर हे निर्दोष असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। वर्ध्यामध्ये ग्रामपंचायत कामगार संघटनेकडून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केलं। नगरपालिकाप्रमाणे वेतन घ्यावं, ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना वेतन लागू करणं, 2 वर्षांपासून थकीत वेतन त्वरित द्यावं या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला। अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर शहरामध्ये शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्या वतीनं भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। शेतमालाला हमीभाव देण्याचा कायदा केला जावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। नाशिकच्या मनमाडमध्ये सिटू कामगार संघटनेनं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन केलं। पालिका कामगारांचं वेतन, आश्वासित प्रगती योजना, वारसा हक्क आणि मयत कामगारांच्या वारसांना तातडीनं अनुकंपा तत्वावर नोकरीवर घ्यावं यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहार प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला आणि त्याचप्रमाणे मंदिराचं सरकारीकरण न करता ते भक्तांच्या ताब्यात देण्याची मागणी कोल्हापुरातल्या हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येते। भंडाऱ्यामध्ये विदर्भ युवा क्रांती दिवस समाज संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं। गोसेखुर्द धरणामुळे ढिवर समाजाचं मोठं नुकसान झाल्यानं धरणासमोरच्या मासेमारी बंद पडल्याचा आरोप करण्यात आला आणि गोसे प्रकल्पाच्या जलपर्यटनातून निर्माण होणाऱ्या रोजगारात ढिवर समाजाला 100% आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेवर पाण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला। कल्याणमधले भाल, द्वारली, वसार, नेवाळी या भागामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागते। यावेळी प्रशासनाकडून पाणी प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला।